हॅलो गाईज, वेलकम टू आर न्यू ब्लॉग. तर आज आपण जाणार आहोत शिवनेरीला. आपली मंडळाची पिकनिक आहे. आपलं शिवनेरी आणि कुठला गणपती, ओझरचा गणपतीला जाणार आहोत. मी, तनिष आणि पप्पा आहेत. आम्ही ट्रेननी आता नाहूरला जाणार आहोत. इथून ट्रेन आलेली आहे आणि इथून आम्ही पहिला नाहूरला जाणार आणि तिथून आम्हाला शिवनेरी आणि ओझरच्या गणपतीसाठी बस आहे. गाईज, थंडीतून ते पण तनिषला घेऊन आम्ही जात आहोत. तर तनिषला विचारू कसं वाटतंय. तनिष, फर्स्ट टाइम आपण मंडळाच्या पिकनिकला तुला घेऊन जातोय, मग कसं वाटतंय तुला? तर आपण गेल्या टायमाला पण रायगडला गेलेलो तेव्हा आपण त्याला नेलं नव्हतं. सो गाईज, फायनली आता गाडी नाहूरला आलेली आहे आणि इकडे अशा प्रकारे बॅनर लावत आहेत गाडीला. हे बघा, आमच्या मंडळाचा बॅनर आहे. फायनली आपण ओझरला पोचलेलो आहोत आणि हे बघा, पाठीमागे माझ्या मंदिर आहे आणि आता इथून चाललो आहे मी फ्रेश व्हायला. आंघोळी वगैरे करून मग गणपतीचं दर्शन घेणार आणि मग नंतर आम्ही शिवनेरीला जाणार. सो तर चला आता फ्रेश होऊया. आणि इकडे बघा, पाठीमागे तुम्हाला दाखवतो मी, अशी लेक आहे. सो गाईस, तर हे बघा, इथे अशी लेक आहे ही आणि लेकमुळे जामच थंडी येते. आणि हे बघा, समोर तुम्हाला बाथरूम्स आहेत, दिसतच असतील. लेडीज आणि जेंट्ससाठी दोन्ही पण आहेत. सो तरी बघा, तर आंघोळी वगैरे आम्ही करून आलेलो आहोत. आता चाललो आहे गणपतीच्या दर्शनाला. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, आमची मंडळी चालली आहे पुढे, सगळी आमचे ग्रुप्समधले पप्पा वगैरे. सो तर आता आपण बघू पुढे, सगळीजण हळूहळू करून एक एक करून येत आहेत, कारण की सगळ्यांचेच आंघोळी नाही झालेत. म्हणून आम्ही पहिलं दर्शन करून घेतो, मग नंतर बघू पुढे. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका. राजा विनायका तू, राजा विनायका. राजा विनायका तू, राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन.
दर्शन वगैरे करून आम्ही आलेलो आहोत आणि एकदम छान मस्त दर्शन झालं, अजिबात गर्दी नव्हती. आणि आता आरती वगैरे झालेली आहे आणि आम्ही थोडीफार शॉपिंग केलेली आहे, प्रसादी वगैरे घेतले आणि तनिषसाठी बॉल. सो तर आता आम्ही इथून निघतो आहे शिवनेरीसाठी. सो तर थोड्याच वेळात आम्ही नाश्ता वगैरे करू आणि शिवनेरीला निघू. तर दर्शन तुम्हाला सांगू, दर्शन एकदम मस्त झालं, पण तिथे फोटो काढायला नाही दिलं एवढंच. सो गाईस, तर सनराईज झालेला आहे अशा प्रकारे. आणि बघा इथे ही लेक नाही आहे, ही नदी ॲक्च्युली. काळोखामुळे समजत नव्हतं किती मोठं आहे ते. हे बघा किती लांब वर गेलेली आहे. आणि हे बघा इकडे माणसं अशा प्रकारे आंघोळी वगैरे करत होती सकाळी. मी फुटेज घेतलं नाही ते. आणि हे बघा इकडे आपला ग्रुप आपापल्या प्रकारे एन्जॉय करते, फोटो वगैरे काढण्यात बिझी आहे. आणि इकडे बघा आमच्या नाश्त्याची तयारी सुरू आहे. कांदे टॅमॅटो कापत आहेत आणि इथून नाश्ता करून मग आम्ही शिवनेरीला निघणार आहोत. राज आल जिंकुनिया जगभरी, शिवबा राज नाव गाजजी. पानिगत बारकात गाण भाळा भरी, शिवबा राज टंक वाजजी. राज आल जिंकुनिया जगभरी, शिवबा राज नाव गाजजी. पानिगत वारकात गाण भाळा भरी, शिवबा राज टंक वाजजी. गाईस, फायनली आपण शिवनेरीला आलो आहोत. हे बघा वरती गड आहे आमच्या. तर आता इथून थोड्या वेळात चढायला सुरुवात करू. सो तर आत्ताच आम्ही पोचलो आहे. तर इकडे आमचं दुपारच्या जेवणाचं बोलणं सुरू आहे. तर तुम्हाला इथे जसं तुम्ही पार्किंगमध्ये याल तसं तुम्हाला इथे बरेचसे हॉटेल दिसतील, तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुम्ही बुक करू शकता. सो तर आता आम्ही चाललो आहे वरती गडाच्या पायथ्याशी. जर तुमच्याकडे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असेल तर तुम्ही डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी जाऊ शकता. तर कारण आमच्याकडे आता बरेचशी जण आहेत म्हणून आमच्याकडे बस आहे, तर बस वरती नेता येत नाही, म्हणून आम्ही आता चालत गडाच्या पायथ्याशी चाललो आहे. आपण गडाच्या पायथ्याशी आहोत आणि इथे बॉटल्स चेक केले जात आहेत आमच्याकडे किती आहेत, आणि पर बॉटल 50 रुपीज आम्हाला डिपॉझिट करायचे तिथे. आणि गडा उतरताना ते 50 रुपीज आपण पर बॉटलच्या मागे जमा केलेले ते रिटर्न घ्यायचे. आणि बॉटल दाखवल्याच्या नंतरच आपल्याला पैसे भेटणार, बॉटल नसेल तर पैसे नाही भेटणार. आणि जर गडावरती आपण कचरा वगैरे केला तर 1000 रुपीज फाईन आहे त्याचे. पैसे डिपॉझिट करण्याचं कारणसुद्धा आहे, कारण की लोक येतात आणि कचरा करून जातात गडावरती, म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. तुमचं आमचं नातं काय.
निवेद देवा तुझ्या चरणी मानो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढूचो मात खंडाला ढो भाळी मागू उफानलं रगात देवा आमचा रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी मानो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढूचो मात खंडाला ढो भाळी मागू उफानलं रगात याचं लागलं राज तुम्हाला ही बळकट पायी भागोगी सुनचा मंत्री तुमच्या संगती अर्धमा लढतोची तिकडे डोंगरचं राहणार चाकेर शिवबाचं होणार तिकडे डोंगरचं राहणार चाकेर शिवबाचं होणार गणेश गणेश बाबर बाबर गणेश गणेश बाबर बाबर शिवबाचं होणार पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी हो चमके शिवबाची तलवार HK Style. HK Style. चमके शिवबाची तलवार त्या फिरलीचा अवतार केले दाढीवर दिवार चमके शिवबाची तलवार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली ना लाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळाचा वेश तिने पांघरला धर्मरक्षणाची सदा सहज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली महाराष्ट्रावर प्रेमा